नमस्कार. द स्कॉलर मॅथ्स रूट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 4थी अर्थात स्कॉलरशिप एक्झामिनेशनसाठी आपण ही व्हिडिओ बनवत आहोत. अतिशय महत्त्वाचा घटक आपण सुरू केलेला आहे. आतापर्यंत आपण 12 घटक पाहिले शिष्यवृत्तीचे. हा 13वा घटक आहे संख्यांचे विभाजक म्हणजे अवयव, विभाज्य व विभाज्यतेच्या कसोट्या. तर हाच अभ्यास पुढे नवोदयला सुद्धा आहे. इयत्ता 5वीच्या मुलांना देखील हा व्हिडिओ उपयोगाचा आहे. फक्त शिष्यवृत्ती परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांनाच नाही तर जनरल आपल्या वर्गात शिकणाऱ्या मुलांना देखील हे व्हिडिओ उपयोगाचे आहेत. कोणत्याही परीक्षेची पायाभूत तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे आहे. चला तर मग बघूया. काही नियम आहेत. विभाजक म्हणजे काय, विभाज्य म्हणजे काय ते आपण पाहिलेलंच आहे. तर बघूया. कोणत्याही संख्येच्या विभाजकांची संख्या मर्यादित असते, लिमिटेड असते. विभाजक संपत असतात, कधीच अनलिमिटेड नसतात. बघा, कोणतीही संख्या घ्या, त्याचे विभाजक काढले तर मर्यादित संख्या येईल, मोजता येईल असे असतात. दुसरा नियम बघा, विभाज्य संख्या या विभाजकाच्या पटीतील संख्या असतात. उदाहरणार्थ बघा, 6, 12, 18, 24, 30 या संख्याला 6ने विभाज्य आहे. या सर्व संख्या 6ने विभाज्य आहेत म्हणजे या संख्या विभाज्य झाल्या आणि 6 हा विभाजक झाला. तर ह्या ज्या संख्या आहेत विभाज्य ह्या अनलिमिटेड असतात. विभाज्य कधीही संपत नसतात, अमर्याद असतात. तर विभाजक कसे असतात, वरच्या नियमामध्ये पाहिलं आपण, मर्यादित असतात. विभाज्य आणि विभाजक, विभाजक मर्यादित, विभाज्य अमर्यादित. चला, कोणत्याही संख्यांचे विभाज्य असंख्य असतात. असंख्य म्हणजेच काय, अमर्याद असतात. सहमूळ संख्यांना 1 हा एकच सामायिक विभाजक असतो. सहमूळ जे लगतचे असतात, क्रमागत असतात त्यांना आपण सहमूळ संख्या म्हणतो. ज्यांच्यामध्ये एकच सामायिक विभाजक असतो त्यांना आपण काय म्हणतो, सहमूळ संख्या. आणि तो सामायिक विभाजक म्हणजे एकच असतो. सबका मालिक एक. तसं सहमूळ संख्यांचा 1 हा एकच सामायिक विभाजक असतो. क्रमागत संख्या या सहमूळ संख्या असतात. क्रमागत म्हणजे लगतच्या संख्या, लागून येणाऱ्या संख्या. उदाहरणार्थ 17, 18 क्रमागत संख्या. तर त्यांचा 1 हा सामायिक विभाजक असतो, त्या सहमूळ संख्या आहेत. एखादी संख्या तिच्या अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते. तिच्या अवयवांच्या म्हणजे तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात लिहिता येते कोणतीही संख्या. उदाहरणार्थ आपण घेऊ 12. उदाहरणार्थ 12 ही संख्या आहे. आपल्याला अशी पण लिहिता येते तिच्या मूळ अवयवांच्या गुणाकाराच्या रूपात. म्हणजे कशी, 3 गुणिले 4 झाली का मूळ अवयव? नाही. 3 ही मूळ संख्या आहे पण 4 ही मूळ संख्या नाही, म्हणून आपल्याला त्याला परत लिहिता येते 3 गुणिले 2 गुणिले 2. आता बघा, हे पण 12 आहेत, हे पण 12 आहेत, हे पण 12 आहेत. 12 3 गुणिले 4 अवयवांच्या रूपात, 3 गुणिले 2 गुणिले 2 मूळ अवयवांच्या रूपात. अशी कुठलीही संख्या आपल्याला तिच्या मूळ अवयवांच्या रूपात लिहिता येते. दुसरं उदाहरण बघूया. 15 3 गुणिले 5. 3 एक मूळ संख्या आहे, 5 मूळ संख्या आहे, म्हणजे 15ला आपण असं सुद्धा लिहू शकतो. कुठलीही संख्या घ्या, आपल्याला तिच्या मूळ अवयवांच्या रूपात लिहिता येते. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.